कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखला जातो. मात्र याच पाणीदार जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 13 गावांमध्ये पाणी टंचाई आणि ही सगळी गावं आहेत, जी सगळे नागरिक आहेत, महिला आहेत, त्या प्राधिकरणाकडे आलेल्या आहेत की आम्हाला पाणी द्या म्हणून. तुम्ही हे घागर घेऊन का आलेला आहे या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये? आमच्या इथं पाणी व्यवस्थित येत नाही म्हणून आलोय ना. आम्ही थोडीच कामं सोडून आम्ही आलोय. आज सकाळी लेडीज इथं 10 वाजता येऊन बसल्यात. कशासाठी बसल्यात? पाणी नाही म्हणून बसल्यात ना. आमच्याकडे व्यवस्थित कोण लक्ष देत नाही. आम्ही मोर्चा घेऊन खाली पाण्याच्या टॉकीजवळ गेलं की लक्ष देत नाहीत. आम्ही थांबतोय उन्हात आणत. सगळ्या लेडीज कामं सोडून जॉबला जातात. लेडीज एमआयडीसी मध्ये व्यवस्थित पाणी मिळत नसल्यामुळे कार्यक्रम असला तर पाणी आमच्या इथं टायमिंगवर नसतंय. टँकर मागवायचं असतंय. परत इथं 500 रुपये लाईट पाणी बिल आम्हाला द्यावं लागते. मग आम्ही काय करायला पाहिजे? प्रदर्शन या लोकांनी कधी लक्ष द्यायचं आमच्याकडे? मला सांगा मावशी, किती दिवसानं तुमच्याकडे पाणी येते आणि काय पाणी कमी दाबाने येते, पाणी पूर्ण येते, पाणी पुरते का तुमच्या घरात? मुळे पाणी 1 दिवस आड पाणी येते आणि कधी पाणी लिकेज झालं तर 4-4 दिवस पाणी येत नाही. आणि पाणी वर्ष झालं, वर्ष दीड वर्ष झालं, एकदम अशुद्ध पाणी आहे. बिलकुल पाणी म्हणजे स्वच्छ बिलकुल नाही. फिल्टर करून पण आणि वास येते पाण्याचा. हा, आणि पाण्यात पावडर टाकली तर 2-2 दिवस पिऊ वाटत नाही. बाहेरनं विकत पाणी आणायला लागते प्यासाठी. काय तुमची काय अडचण आहे? म्हणजे तुमचं गाव, तुमचं तुम्ही कुठल्या गावात आलाय आणि काय? कनेरी, दत्त कॉलनी कनेरीत ना आलोय आम्ही पाण्यासाठी. हे आता बोलल्यात तसंच पाण्याचं सगळं हे आहे. पाणी आलं तर येतं 1 दिवस आडार, नाही तर 4-4 दिवस नसतंय. ते पण पाणी दूषित आहे. पाणी आता काय करणार? आता काय आलं न्याय काय करणार आहे सांगा. आता आमची अशी मागणी आहे की आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आणि पाणी नेहमीप्रमाणे पाणी पाहिजे आम्हाला भरपूर. झालं नाही तर मग आम्ही असंच मोर्चा आणणार आणि आम्ही पुढे आम्हाला काहीतरी चावीची मीटर काढून फेकणार. हो, तर आपण बघितलं की हे सगळे मंडळी आहेत ते आलेले आहेत आणि इकडे जर आपण बघितलं तर महिला या घागरी घेऊन या प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इतका मोठा संताप आहे तो या महिलांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की या सगळ्या महिला आहेत त्या घागरी घेऊन या प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. जे पाण्याचे मीटर्स आहेत ते आम्ही काढून फेकू. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.